शॉल तथा नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे की प्रतिकृति देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस। आदर तथा सम्मान का प्रतीक ये शॉल, कृपया इसका स्वीकार करें। और साथ ही नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे की ये प्रतिकृति। स्वागत श्रृंखला को आगे बढ़ाते हुए देश के पहले हवाई जहाज की प्रतिकृति प्रदान करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी तथा माननीय उप मुख्यमंत्री श्री अजीत दादा पवार। शिवकर बापूजी तळपदे जी ने देश का पहला हवाई जहाज उड़ाया था और ये है उसकी प्रतिकृति। और अब स्वागत सम्मान की अगली कड़ी शॉल तथा नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे की प्रतिमा दर्शाता मान चिन्ह देकर माननीय मोदी जी का स्वागत करेंगे अडानी ग्रुप के चेयरमैन श्री गौतम अडानी। धन्यवाद। और अब केंद्रीय राज्य मंत्री सहकार तथा नागरिक उड्डयन माननीय श्री मुरलीधर मोहर जी से मैं स्वागत संबोधन हेतु अनुरोध करती हूं। सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरती नितांत श्रद्धा असणारे आणि त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी आपल्या देशाला जगामध्ये एक महाशक्ती म्हणून ओळख निर्माण करून दिली ते आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण सगळेजण मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया। आज मोदीजींच्या शुभ हस्ते नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होत आहे। त्यांच्याच हस्ते मुंबई मेट्रो लाईन 3चे लोकार्पण होत आहे। मुंबई वन ॲपचे सुद्धा या ठिकाणी आज उद्घाटन होत आहे। शासकीय ITI व तांत्रिक विद्यालयामध्ये रोजगार कार्यक्रमाचे सुद्धा अनावरण होत आहे आणि अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे आदरणीय राज्यपाल आचार्य देवव्रतजी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीकरिता आणि विकसित महाराष्ट्रासाठी अहोरात्र कार्यरत असलेले आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री राममोहन नायडूजी, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार, जपानचे भारतातील राजदूत मिस्टर ओनो केईजी, श्री गौतमजी अडानी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि आपण मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, देशाचे प्रधानमंत्री म्हणून मागील 11 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला, एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो। एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येने अनेक जनकल्याणी योजना माननीय मोदीजींच्या सरकारने आणल्या आणि त्या माध्यमातून आज देशातल्या 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की ह्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज तो लाभार्थी आहे आणि म्हणून याचाच परिणाम आज आपल्या देशातील 25 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली
आणि हे मला असं वाटतं की आपल्या सरकारचं मोठं यश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या याच्यावरती एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावरती सुद्धा या देशाला चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आणणं, पुढच्या काळामध्ये आपण तिसऱ्या अर्थव्यवस्थेवरती येणार आहोत, ही या मोदी सरकारची मला असं वाटतं आपल्याला उपलब्धी आहे. माननीय मोदीजी नेहमी म्हणतात